काय करणार होतीस तू? तू काय केलंस? माझ्या पैशांना हात लावायची हिम्मत कशी झाली तुझी? कळलं तर तुला? अगं पण तो विषय आज का काढतेस? आईबाबांची अॅनिव्हर्सरी आहे, लोकांसमोर तमाशा करायचाय, त्रास द्यायचाय सगळ्यांना? तर दुसऱ्यांचा कधीतरी विचार कर. अशी संधी मला पुन्हा मिळेल? सगळे एकत्र जमले. कळू दे ना सगळ्यांना की त्यांच्या लाडक्या स्वानंदीने माझ्या 10 लाख रुपयांचा फ्रॉड केलाय. फ्रॉड, घपला, घोटाळा कळतंय ना? तुझे पैसे? तुला कोणी सांगितलं की ते पैसे तुझे होते? ताई, तुला ना गोड गैरसमज झालाय. ते पैसे ना तुझे होते ना आईंचे होते. आणि तुम्ही जी देवाणघेवाण केली आहेत ना, तो घोटाळा होता, फ्रॉड. कळते ना? एक्सक्यूज मी, ते माझ्या कामाचे पैसे. पैशांसाठी काय कामं करायची असतात ना, ह्याचे काही नियम असतात आमच्या सभ्य लोकांमध्ये. अगं तू वच्ची आत्यानं घराबाहेर काढण्याचे पैसे घेतलेस. असं कसं करू शकतेस तू? आई त्यांना मुलगी म्हणतात, आपल्या आत्या आहेत त्या. कमॉन यार, मला तुझे फालतू प्रवचन ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही. तुला सगळ्यांनी डोक्यावर चढवून ठेवलंय म्हणून तुझी इतकी हिंमत झाली की तू माझ्याबद्दल महेशला वाटेल ते. ताई, मी कधीच खोटं बोलत नाही, हे तुलाही माहिती. समोरचा माणूस कितीही खोटं बोलला ना तरी मी खरंच बोलते. आणि मी महेशला सुद्धा खरंच सांगितलंय. तुझ्या पासबुकच्या एंट्रीवरनं ते सिद्ध होतच. अच्छा, माझ्या नवऱ्याला वाटेल ते सांगून माझ्या अकाउंटमधून 10 लाख रुपये काढून घेण्याचं काम फार सत्याचं आहे का? हे बघ, सत्य समोर यावं म्हणून केलेली एक उपाययोजना होती. आणि वाईट गोष्टी संपवण्यासाठी तर देवही खोटं बोलेत. मी तर साधी माणूस आहे. हो, पण मी तुझ्यासारखी खोटारडी नाही. नको तिथे खरं बोलून लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा हवं तिथेच खरं बोलून लोकांना जोडणं जास्त चांगलं आहे. आता कळलंय मला. हो, मग चल खाली चल. आई बाबांना तरी कळू दे त्यांच्या लाडक्या मुलीचे प्रताप. आणि आज त्यांची अॅनिव्हर्सरी आहे ना, सो खूप आनंद होईल त्यांना. तुझ्या याच पुचकेपणामुळे ना घरात कोणाला आवडत नाहीस तू. स्वानंदी, आवाज खाली. आवाज वाढवल्याने खरं बदलत नाही. ताई बघ, तू जितकी सुंदर दिसतेस ना तितकंच तुझं मन सुंदर असतं ना, आम्ही सगळ्यांनी तुझा हेवा केला असता. पण आम्हाला ना तुझी कीव येते, कारण तू नेहमी चुकीच्या मार्गांच्याच मोहात पडलीस. सगळे माझे उदाहरण तुला देत असतात म्हणून तुला त्रास होतो ना, पण कधी विचार केलायस ते असं का करतात? समजून घेण्याचा प्रयत्न केलायस? नाही. अगं, इतकी सोन्यासारखी माणसं मिळाली आहेत तुला. आपल्या घरचे, वच्छी आत्या, महेशच्या घरचे, पण सगळ्यांची माती केली आहेस तू. तूच सांग ना, मोठी बहीण म्हणून मी कधी तुला मान नाही दिला? दिला. सगळं ऐकून घेतलं तुझं, सगळा त्रास सहन केला तुझा. पण तू इतक्या खालच्या थराला गेलीस. नीचपणा केलायस तू. तू आनंदी, मजा आली एकदम. आनंदी, शिकून घे तू पण. हो. नाही नाही, ती मी नव्हती केली, ती वच्ची आत्या घरून घेऊनच आल्या होत्या. बर, अरे वा. काय ग? अच्छा, आनंदी वच्छत्याकडून शिकून घे मग. हो. आता सगळ्यांनी एकत्र मस्तपैकी बसायचंय आणि काका काकूंबद्दल तुम्हाला जे वाटतंय ते सांगायचं. सांगितलं तसं काय बोलणार? काय किती गडबड करताय? हे बोलणं कंपल्सरी नाहीये. ज्यांना जसं सुचेल तसं त्यांनी बोलावं. ठीक. सायली, तू स्टार्ट कर. ऍक्च्युली मला खूप गोंधळायला होतंय. मला काका काकू खूप आवडतात,
म्हणजे माझा काका कधीच चुकू शकत नाही आणि काकू आमच्यावर कधीच खरं रागावू शकत नाही. मी तुमच्या दोघांसारखा होण्याचा प्रयत्न करीन. लव यू काका काकू. ए, आता मी बोलणार हा, नाहीतर मी विसरून जाईल. काका काकू, मी तुम्हाला फर्स्ट अँड लास्ट टाइम सांगते, मला तुम्हा दोघांना सोडून कुठेही जायचं नाहीये. त्यामुळे मी कितीही मोठे झाले ना तरी मी लग्न करणार नाही हा. हे म्हणता आता तू उभा राहा आणि बोल. हो लक्षात आहे का? पाठ आहे ना? नाही म्हणजे मी लिहून घेणार होतो काय बोलायचं ते. चांगली ठसठशीत पेन्सिल होती माझ्याकडे, पण हिने ती पेन्सिलच घेतली. मग काय करणार मी कसं? गप्पा बसा. ते काजळ होतं ते मी घेऊन टाकलंय परत. हो हो हो, पण मी बोलतो दादा वहिनी तुमच्याबद्दल बोलायचं म्हणजे स्वतःबद्दलच बोलण्यासारखं झालं ना. पण नाही, तुमच्या आशीर्वादाचा हात आमच्या डोक्यावर सतत असू देत. म्हणजे तुमच्याशिवाय संसार करणं आणि तेही हिच्या बरोबर म्हणजे. गप्पा बसा. सॉरी सॉरी. हॅपी बर्थडे दादा. अहो बाबा हॅपी अॅनिव्हर्सरी. हो हॅपी अॅनिव्हर्सरी. तू बस आता. बसलो तो. तू काय म्हणतेस ते ऐकायचं मला. हा चांगलं बोला भाऊजी. भाऊजी आता मी वेगळं काय बोलणार. म्हणजे तुम्ही मला उभी राहा म्हटलं म्हणून मी उभी राहिले. मग बस. गप्पा बसा तुम्ही. तर मला सांगायचं होतं की खूप प्रेम दिलं तुम्ही मला, खूप माया केलीत माझ्यावर, सांभाळून घेतलत मला नेहमी. तुम्ही माझ्यासाठी जे केलत ना त्याची परतफेड करणं मला या जन्मात तरी शक्य नाहीये. म्हणून मला वाटतं की त्याची परतफेड करायची असेल ना तर स्वानंदी सारखं पुढच्या जन्मी तुमच्या पोटीच मला जन्म घ्यायला लागेल. तरच मला तुम्हाला ते प्रेम देता येईल. बस. बघितलं बघितलं, आमच्या बायकोनी बाजी मारली शेवटी. वहिनी आणि दादा डोळे पुसतायत. आजी तू पण बोल ना काहीतरी. मी बोलायचं का? इकडे नको रे, बसू दे. सगळ्या सासवांना सुनांमध्ये काहीतरी दोष दिसतच असतो, पण माझ्या या दोन्ही सुनांनी मला तक्रार करायची संधीच आजपर्यंत दिलेली नाही. हीच माझी त्यांच्याबद्दलची तक्रार आहे. हो, त्याचं कारण काय की मोठी सून जशी वागते ना तशीच धाकटी सून वागते. आणि अंजली, ही भूमिका तू अगदी चोख निभावलीस बरं का. आणि वसंता, अंजलीची अगदी योग्य निवड केलीस तू. आता स्वानंदी बोले. हो हो हो. नाही संपदा तुला बोलायचं असेल ना. हा ऐकाय काय हे आधी वच्ची आत्या. मी काय झालं ना तेच कळत नाही. पण संपदा घरच्यांचं महेश आणि स्वानंदीचं कौतुक करायला लागली ना तेव्हा स्वानंदीने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली होतं कधीतरी असं. म्हणजे काय? त्याचा अर्थ असा की तू वाघ सोडलायस खरा त्या देशपांड्यांच्या अंगावर, पण त्या वाघाचे दात आणि त्याची नख स्वानंदीने आधीच काढून घेतली होती.